नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन योजना सुरू केली आहे। या योजनेनुसार पात्र कामगारांना त्यांच्या नोंदणी कालावधीनुसार दरवर्षी 6,000 ते 12,000 रुपये पेन्शन स्वरूपात मिळणार आहेत। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत या संदर्भात माहिती दिली असून यामुळे राज्यातील लाखो कामगारांना आर्थिक आधार मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। पेन्शनची रक्कम कामगारांच्या नोंदणी कालावधीवर अवलंबून असेल। ज्या कामगारांनी 10 वर्षांची नोंदणी पूर्ण केली आहे त्यांना दरवर्षी 6,000 रुपये पेन्शन मिळेल। 15 वर्षांची नोंदणी पूर्ण केलेल्या कामगारांना दरवर्षी 9,000 रुपये दिले जातील। 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नोंदणी केलेल्या कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे। या योजनेचा लाभ फक्त 60 वर्षे पूर्ण झालेल्या आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांनाच मिळेल। कामगारांचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असताना त्यांनी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। 60 वर्षांनंतर नोंदणी करता येत नाही। या पेन्शन योजनेबरोबरच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना इतरही अनेक योजनांचा लाभ मिळतो। यात मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत, घरकुल योजना, सुरक्षा संच तसेच विविध सुविधांचा समावेश आहे। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या योजनेमुळे राज्यातील 58 लाखांहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळेल। योजनेसंदर्भात किंवा इतर प्रश्नांसाठी कामगार कल्याण मंडळाशी थेट संपर्क साधणे उपयुक्त ठरेल।